अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवर्णले आपले गुण श्रोती द्यावे अवधान. श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती. स्मरण समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येते परब्रह्मा. वेदांत आवडे तयाशी श्रवण करती दिवसनिशी. हेर कराधिक शास्त्रासी वेतने देऊनिया ठेवले त्या समयी मुबापुरी. विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकापदेशिती. कैकेचा ब्रह्मदंडिले परधर्मोपदेशिका जिंकिले. कुमार्ग वर्तियासी आणले सन्मार्गावरी तयानी. त्याशी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बोध करुणी खटपटी बुवांशी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षुनी घेते ते रात्रंदिन. नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरे. नृपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करून विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी समान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतारचे समर्थ येतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती तयावेळी. पाहूया येतीचे लक्षण. ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांताविषयी काढून प्रश्न करते स्वामींशी. ब्रह्मापद तदकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर येती राज्य हासले. बाकी काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहून यायची विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी. भ्रळ पडले लोकाशी लागले व्यर्थ भक्तीशी. आणि ढोंग माजविले येथून या निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्य तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर म्हणता येते आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हाप्रती पडला असे सत्याची. पाहून तुमचे अज्ञान अजे वाढले ढोंग. पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. असे ब्रह्मचारी बोलून या पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणे स्वामींशी तुच्छ मानती. नित्य नियम सारवण ब्रह्मचारी करते शयना. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांशी लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिके काही चढले असंख्य महाविषारी. त्यातून एक दंश आपण करीतसे. ऐसे पाहून या ब्रह्मचारी कडबडून उठले. लोकरी बोबडी पडली वैखरी. शब्द एकन बोलवे जवळी होते ते पारशी. जागृती आली तयांशी. त्यांनी धरून या बुवांशी सावध केले. त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले. मग शरीर झाले ओले. तेव्हा पारशाने फसले काय झाले म्हणून या. मग स्वप्नांचा वृत्तांत तयाशी सांगती समजत. म्हणती यात काय अर्थ. असे स्वप्न काही पडते. असे दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नांशी. कदा स्वामी हासले. मग काही बोलते येतीश्वर. ब्रह्मापद दाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी यायची तसे तरी स्वप्ने देखून या वृश्चिकाशी. काही म्हणून या भ्यालासी. जरी वृद्धा भय मानितोसी. मग ब्रह्मापद जाणीशी. कैसे ब्रह्मापद दाकार त्याने हे नवे सोपे. बोलणे याशी लागती कष्ट करणे. फुकट हाताने यायची. बुवा प्रति पडली खून. धरली तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन. कंठ झाला सद्दा दीत. तया समयापासून भक्ती चढली स्वामीचरणी. अहंकार गेला गळून या. ब्रह्मपाद योग्य झाले स्वामीचरित्र महासागर. त्यातून या मुक्ते निवडून या सुंदर यांचा करून या हार अर्पी. शंकरा विष्णू कवी. तिसरे स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिश्रत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोड हा. श्री स्वामी श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था पूर्णमस्तो. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंतपेशा अनंता तुझ्याच कृपे निश्चित. अल्पवर्णले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरस अत्यंत वंदविता तो दयाळ. मागील त्याचे अंती. विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती येती. ते चरित्र वर्णले. अक्कलकोटी वास केला. जन लागले भजनाला. अनंत होत असे सकाळ. वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार. त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर. शंकरराव नामक 6 लक्षणाची जहागीर. तयाप्रती सकळ सुखे अनुकूल असते. विपुल संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्माघात. तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध. परिवादान असोडी संबंध. बाद म्हणून चैन न पडे रात्रंतीन. गेले शरीर सुकोन. गोडन लागे अन्न पाणी. या नावडे भोगविला सुखोपभोग. कैसा त्यास निद्रा नाहीची रात्रंदिवस. चिंतानले पोळले केले कित्येक अनुष्ठाने. तैशीच्या ब्राह्मण संदर्भाने बहुत चालतेतली दाने. आरोग्य व्हावे म्हणून विठले संसार सोक्याशी त्रासले. या बहुया त्रयीशी या. कृष्णवर्ण आला शरीराशी. रात्रींतेन चैन नसे.
रात्रंदिन चरणसेवी विधी नेले का बाहेरीला तो चुकी कवनाला कंद नुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणाला की जावं शरण माझ्यावरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुत साल ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तो ते करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा त्यांनी व्याधी जाये दुरी शंकरावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून या दृष्टांतावरी गाणगापूर न सोडिले ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा तयशे स्वप्न पडले अक्कलकोटीचा वातवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून या शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित अक्कलकोटी नगरात शंकरा प्रवेश होता तो देखील जनसमस्त प्रेम भक्त स्वामींचे स्वामी नाम वंद्यती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरित्राचे आराध्य दैवत स्वामीचं तया नगरीच्या नरनारी कामधंदा करता करी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते कित्येक प्राप्तस्थाने करून या पूजाद्रव्य घेऊन या अर्पाव्या समर्थचरणी जाती हाती त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पदकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामीचरणी पूजिती तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौड हा श्री स्वामी चरणा विंदार्पण मस्तू इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु अध्याय 9. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होते ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने खंडित चालती दिगंतरी गाजरी ख्याती कामना धरून चिंती होत लोकदर्शना येते कळकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारशी वन भाविक दर्शना येथे धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदाबाई नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येथे पै किती वर्णावे महिमान येथे अवतरले परब्रह्मा दैविक कुंड धामा प्रत्यक्ष भासू लागली असोयेश नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चिंत समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजला ते होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत असे ती याची होऊन या गाठी शंकरराव सांगती गोष्टी करून या झालं स्वामी भेटी जरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून या विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागून या द्रव काही देईन बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी तुके करीन 2,000 रुपये द्याल की ते म्हणते बाईशी इतुके कार्य जरी करशी तरी 10,000 रुपयाने देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन या तरी करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चिंती म्हणे मी प्रार्थने या स्वामीप्रती कार्य आपले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंदव्रते शंकरराव दर्शन घेती भावचिंती विशेष बाई स्वामी सेवा स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मासंबंध भेटितो तरी आता कृपा करून या मुक्त करावे व्याधीपासून ऐसे कथा वरतानी समर्थेतून उठले चालले गावाबाहेरी आले शेख नुरांचे दुर्ग्यावरी शंकररावावरी बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमीत आले ती राजा त्वरित एका नूतन खाचेत निद्रेसाठी टाकून सेवेकरी सेवक शंकररावा म्हणती लीला करून यायची चुकविले तुमच्या मरणाशी निशय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेख नवऱ्यांचे दुर्ग्यावरी घेऊन यापुढे चालले शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेख नूर दुर्ग्याशी एक कंपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा ज्ञापित बारीक वाटणे निंबपत्र धामेरे त्यात घालावी या ते घ्यावे हो औषध त्याने ब्रह्मा संबंध झाल्या स्वामीराजे वैद्य व्याधी फळे अपनाची स्वामी वचने दुरेने भाव औषध घेती शंकरराव तयाशी आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृती सराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटला तयाला ब्रह्मासमाधी सोडले मग पुन्हा आनंदीशी दर्शन आले कलकोटाशी घेऊन या स्वामी दर्शनाशी अनंत झाले म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 असा केला निर्धार याचे काय करावे महाराजा ज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती येथे चुनेकरची निषेधी मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करतात परी तुम्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच्या स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली या जागा तयानी सर्वानुमते येथेची मठ बांधिला जुनेगडची कीर्ती शंकरावावरची अजरामर राहिली अगाध स्वामीचरित्र तयाचा न लगेची पार परी
गुंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणे धरावा आदर तेने साधिती यह पत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकटकृत संमत सदा परिश्रोत भाविक भक्त नवमोध्याय गौड हा श्रीरस्तु नवमोध्याय गौड हा श्री स्वामी राजा पूर्णमस्तु शुभभवस्तु श्रीरस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.